नमस्कार. आज आपण भारताच्या एका खूप महत्त्वाच्या ओळखीबद्दल बोलणार आहोत. विचार करा, अब्जावधी लोक, शेकडो भाषा आणि कितीतरी वेगवेगळे धर्म या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. चला तर मग आपल्या राज्यघटनेच्या याच खास वैशिष्ट्याचा अर्थ जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सुरुवातच करूया एका अगदी मूलभूत प्रश्नाने. ज्या देशात इतकी विविधता आहे तिथे शासनाने म्हणजे स्टेटने धर्माबद्दल नक्की कोणती भूमिका घ्यावी? कोणत्या तरी एका धर्माला झुकतं माप द्यायचं की सगळ्यांपासून एक समान अंतर ठेवायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्या संविधानाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. तर मग धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर असा राज्य ज्याचा स्वतःचा असा कोणताही एक अधिकृत धर्म नसतो. शासन कोणत्याही एका धर्माला स्पेशल ट्रीटमेंट देत नाही. हीच धर्मनिरपेक्षतेची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख आहे. पण तुम्हाला माहितीये का, एक गंमत आहे. हा जो धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर शब्द आहे ना, तो आपल्या मूळ राज्यघटनेत नव्हताच. चला या शब्दाचा इंटरेस्टिंग प्रवास बघूया आणि पाहूया की तो आपल्या सरनाम्याचा म्हणजे प्रिॲम्बलचा भाग कसा बनला. हे खूपच इंटरेस्टिंग आहे बघा. 1950 मध्ये जेव्हा आपलं संविधान लागू झालं तेव्हा सरनाम्यामध्ये हा शब्द नव्हता, पण त्याचा जो आत्मा होता म्हणजे धर्मनिरपेक्षतेची जी भावना होती ती मात्र संविधानात सुरुवातीपासूनच होती. आणि मग फायनली 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीनं हा शब्द स्पष्टपणे आपल्या सरनाम्यात जोडण्यात आला आणि त्यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्ष ओळखीवर एक प्रकारे ऑफिशियल शिक्का बसला. ओके, तर मग हा शब्द तर जोडला गेला, पण याचा व्यवहारात म्हणजे प्रॅक्टिकली अर्थ काय होतो? राज्य सगळ्या धर्मांसोबत कसं वागतं? चला हेच समजून घेऊया. हा फरक ना या तक्त्यामधून अगदी स्पष्ट होतो. जरा डावीकडे बघा. धर्मशासित राज्यात एका धर्माला राजाश्रय मिळतो म्हणजे सगळा सपोर्ट मिळतो आणि कायदेसुद्धा त्यावर आधारित असू शकतात. आता उजवीकडे बघा. आपल्या भारतासारखं धर्मनिरपेक्ष राज्य जे सगळ्या धर्मांना एकाच तराजूत तोलतं. इथे कोणालाही स्पेशल दर्जा नाहीये आणि शासन धार्मिक बाबतीत पूर्णपणे न्यूट्रल म्हणजे तटस्थ राहतं. आपल्या भारतीय धर्मनिरपेक्षतेचं सगळं सार ना या एका वाक्यात आहे, सर्व धर्म समभाव. आणि याचा अर्थ फक्त सहनशीलता नाहीये, तर याचा अर्थ आहे सगळ्या धर्मांप्रती सारखाच आदर आणि समान वागणूक. आपलं राज्य पाश्चिमात्य देशांसारखा धर्मापासून पूर्णपणे वेगळं नाहीये, तर ते सगळ्या धर्मांना समान आदराने वागवतं. हेच ते तत्व आहे जे राज्याच्या प्रत्येक कामाला मार्गदर्शन करतं. आणि हो, ही फक्त एक चांगली गोष्ट किंवा एक विचार नाहीये, याला एक भक्कम कायदेशीर आधार आहे. आणि तो आधार म्हणजे आपल्या सगळ्यांना मिळालेला एक मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट. हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, 25 ते 28 आपल्या भारतीय राज्यघटनेतली ही ती कलमं आहेत जी प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याची गॅरंटी देतात. यात सगळं काही येतं, अगदी आपल्या वैयक्तिक श्रद्धेपासून ते मोठ्या धार्मिक संस्था चालवण्यापर्यंत. चला बघूया नक्की काय काय येतं यात. तर मग ही कलमं आपल्याला नक्की कोणते अधिकार देतात? बघा, ती सांगतात की प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म मोकळेपणाने पाळण्याचा आणि त्याचा इतरांना सांगण्याचा म्हणजे प्रचार करण्याचा अधिकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शासन धर्माच्या नावावर कोणाशीही भेदभाव करू शकत नाही. एवढंच नाही, तर जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यांना आपली भाषा, आपली संस्कृती जपण्याचा एक विशेष हक्क सुद्धा दिलेला आहे. आता आपण या सगळ्याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हे सगळं का? या सगळ्या तरतुदींमागे, या शब्दांमागे, ह्या तत्वामागे नेमका उद्देश काय आहे? भारतासारख्या देशासाठी हे इतकं गरजेचं का आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर या एका वाक्यात दडलंय. धर्मनिरपेक्षतेचा अंतिम उद्देश दुहेरी आहे. एका बाजूला प्रत्येक व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्याचा आणि त्याच्या प्रतिष्ठेचा सन्मान करणं आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या विविधतेला एकत्र बांधून आपल्या देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवणं. आणि जाता जाता हा एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे की ही जी धर्मनिरपेक्षता आहे ती फक्त आपल्या राज्यघटनेच्या पुस्तकात लिहिलेला एक कायदेशीर शब्द आहे की तो आपल्या समाजाचा, आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य पाया आहे. यावर विचार करायला हरकत नाही.